मंडळी, रोजगार हा शब्द कसला भारी आहे ना. अनेक अडचणींवरचं एकमेव उत्तर म्हणजे रोजगार. पण आजकाल हा रोजगारच मोठा प्रश्न म्हणून बसलाय. ग्रामीण भागात हाच प्रश्न तरुण पिढीला गाव सोडायला भाग पाडतो. त्यामुळे गावं ओस पडत चालली आहेत. गावात माणूसच राहिला नाही तर गाव कसं सुधारणार? गाव नाही सुधारलं तर देश कसा सुधारणार? आणि हे चक्र तोडलंच नाही तर हे अनेक युग असंच चालू राहणार. आणि त्यासाठी गावात रोजगार आणि उद्योगधंदे आलेच पाहिजे. मंडळी, तुम्हाला MIDC बद्दल काय माहिती आहे? मंडळी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळात 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची म्हणजेच MIDCची स्थापना झाली. पुण्या मुंबईतले उद्योग महाराष्ट्रभर पसरावेत आणि सगळीकडे समतोल विकास व्हावा यासाठी या मंडळाची स्थापना केली. त्यानंतर सगळ्या भागात विकास होण्यास सुरुवात झाली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राज्यात सगळ्यात जास्त MIDC सुरू केल्या. जिथं जिथं MIDC आली तिथं तिथं विकासाला गती मिळाली. आणि हीच विकासाची गती कर्जतला मिळवून देण्यासाठी एका आमदाराने MIDC इथं आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत अनेकांशी लढा दिला. हे करत असताना त्या तरुणाला या अनेक अडचणींशी 2 हात करावे लागले आणि सरकारला सतत जाब विचारत राहायला लागला की कर्जतच्या MIDCचं काय झालं? मित्रांनो, खरंच तुम्हाला या प्रश्न पडला असेलच ना. तर याचं उत्तर याच व्हिडिओतून मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, सध्या देशात विशेषतः महाराष्ट्रात रोहित नावांच्या 2 खेळाडूंची जोरदार बॅटिंग सुरू आहे. एकाने T20 मध्ये भारतासाठी वर्ल्ड कप आणला आणि दुसरा आपल्या कर्जत जामखेडच्या राजकीय पिचवर भिंतीसारखा उभा राहून विकासाचे चौकार आणि षटकार खेचत MIDC आणण्यासाठी तुफान बॅटिंग करतो. मंडळी, जुलै 2022 मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघामधील पाटेगाव आणि खंडाळा या परिसरामध्ये 1200 एकर जमिनीवर MIDC व्हावी या मागणीसाठी आमदार रोहितदादा पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि MIDCला सरकारद्वारे तत्वतः मान्यता देखील देण्यात आली. पण त्यावर पुढे काहीच झालं नाही. पण मागच्या वर्षी अधिवेशनात ज्यावेळी रोहितदादांनी अजून फोर्सफुली याची मागणी केली तेव्हा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊ असं आश्वासन दिलं. विभागामार्फत कर्जतमध्ये MIDC होण्यासंदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. पण पुन्हा पहिले पाडे 55. अनेक दिवस असेच उलटून गेले आणि बैठक पण नाही झाली. मग दादांनी विधान भवनाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून पोटतिडकीनं आंदोलन केलं आणि दादांनी सरकारला घाम फोडला. इतक्यात मानल ते सरकार कसलं आणि एवढ्यात दमतील ते रोहितदादा कसले. मग रोहितदादांनी मतदारसंघात रस्त्यावर बसून रास्ता रोको केला. मित्रांनो, रोहितदादा MIDC आणण्यासाठी अक्षरशः झटत होते तर दुसऱ्या ठिकाणी त्यांना MIDC आणण्याचं श्रेय मिळू नये म्हणून विरोधक जीवाचा आटापिटा करत होते. त्यातूनच इथल्या रहिवाशांना ही MIDC नकोय असं चित्र विरोधकांनी उभं केलं. मग ही MIDC रद्द होती असं वाटत असताना दूरदृष्टी असलेल्या रोहितदादांनी मतदारसंघातच MIDC आलीच पाहिजे याच्या समर्थनासाठी 1 लाख लोकांच्या सह्या घेतल्या आणि विरोधकाचं हे खोटं चित्र टारा फाडलं. कसं? टर. मंडळी, MIDCचं महत्त्व काय हे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते म्हणतात MIDC हा महाराष्ट्राचा वैश्विक चेहरा म्हणून बघितली जाणारी संस्था आहे. मग हा चेहरा कर्जत तालुक्याला देण्यासाठी रोहितदादा MIDC आणण्याच्या मागे लागले. तसंच MIDC येण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करायला त्यांनी सुरुवात केली. आता MIDC आणायची म्हणजे काय साधं काम नाही. त्यासाठी रस्ते पण चांगले असायला पाहिजे. त्यासाठी दादांनी पाठपुरावा करून गडकरी साहेबांद्वारे 2 नॅशनल हायवे या MIDC जवळून आणली. त्याचबरोबर 20 किलोमीटर अंतरावर सुरत चेन्नई हा रस्ता देखील तिथून जातो आणि हा रस्ता आला म्हणजे त्याच रस्त्यावरून आर्थिक विकासही चालून येतो आणि या विकासासाठी रोहितदादांनी अडथळ्यांवर मात करत पोषक वातावरण पण निर्माण केले. या कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासाच्या इतिहासात हे MIDC महत्त्वाचं चॅप्टर बनणार आहे. रोजगार वाढणार, जमिनीला किंमत येणार, दरडोई उत्पन्न वाढणार, ही सर्वांगीण ग्रोथ लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याबद्दल दादांचे मनापासून आभार. विकासाचं असं विजन असलेला नेता सहसा सापडत नाही. त्यात कर्जत जामखेडकर एकदा सापडलेला प्रामाणिक व्यक्ती कधीही सोडत नाही, हा इतिहासच सांगतो. मित्रांनो, जो माणूस समोर असणारे अर्थमंत्री हे नात्याने आपले काका असून देखील इंचवरही न हलता त्यांना मतदारसंघासाठी सडेतोड प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो, जो माणूस MIDC मिळावी यासाठी विधानसभेत MIDCवर भाष्य करणारे जॅकेट घालून जातो, राज्य सरकारला प्रश्न सोडवता येत नाही म्हणून केंद्र सरकारला देखील साकडं घालतो आणि त्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा पत्र लिहितो. फेटा माझ्या डोक्यावर तेव्हाच येईल ज्या दिवशी माझ्या मतदारसंघात MIDC येईल असं म्हणतो. असा शब्दांचा पक्का आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधी मिळणं खूप अवघड आहे.
पण कर्जत जामखेडकरांची मोठी पुण्याई आहे की रोहितदादांच्या रूपाने असा लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी रोहितदादांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर MIDC साठी आंदोलन केलं. अनेक आमदार आले आणि पाठिंबा देऊन गेले, परंतु दादांनी आपली जागा सोडली नाही. कसलीही पर्वा न करता 2 तास पावसात भिजत महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला बसून राहिले. यानंतर मंत्री महोदय स्वतः मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन त्या ठिकाणी आले. याच मंत्री महोदयांसोबत दादा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला गेले आणि यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी MIDC होणार हे आश्वासन दिल्यानंतरच दादांनी आंदोलन मागे घेतलं. बरं मंडळी, या नेत्यांनी फक्त स्वतःच्या मतदारसंघाचाच विचार केला नाही, तर महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला जात आहेत याबद्दल देखील आवाज उठवला. 3 महिन्यामध्येच गेलेले प्रोजेक्ट याचं तुम्ही समीकरण बघा ना. मग महाराष्ट्राच्या अस्मितेचं काय, महाराष्ट्राच्या युवकांचं काय, याबद्दल कुणीच त्या ठिकाणी बोलत नाही. हे हवेत काही त्या ठिकाणी बोलायला त्यांना कमी पडणार. आणि महाराष्ट्रातल्या कमी होणाऱ्या गुंतवणुकीबद्दल सरकारला धारेवर धरलं. सगळीकडे समान विकास होण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात MIDC झाली पाहिजे अशी मागणी या माणसाने सरकारकडे ऑलरेडी केलेली आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे दादांनी हे सगळं कशासाठी केलं? कारण MIDC मुळे संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट होईल. शिक्षित अशिक्षित सर्वच वर्गासाठी रोजगाराची संधी चालू नाही. आता गाव न सोडता आपल्या लोकांसोबत राहून जबाबदारी घेता येईल. MIDC मंजूर होऊन आल्यानंतर अनेक नवीन कंपन्या मतदारसंघात येतील. मोठी गुंतवणूक या परिसरात होईल आणि नव्या पिढीच्या कल्पनांना अजून चालना मिळेल. कर्जत जामखेड मतदारसंघ औद्योगिकरित्या सुजलाम सुफलाम व्हावा हाच रोहितदादांचा MIDC आणण्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे. मंडळी, आपण सर्वांनीच 2 वर्ष झाली MIDC आणण्यासाठी संघर्ष केला, पण आता येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार. ज्या दिवशी सत्ता येईल ना, तेव्हा खुद्द एखादा तरुण पिढीतला नेता त्या MIDCच्या कागदपत्रांवर सही मारेल ही गॅरंटी स्वतः दादांनी जनतेला दिली. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथे सबबी सांगून चालत नाही, तर इथे फक्त मोहीम फत्ते झाली म्हणूनच सांगावं लागतं. आणि मृत्यूने आपल्याला कवठाळलं तरी बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे 3 तोफांचा आवाज ऐकल्यावरच जीव सोडावा लागतो. रोहितदादा ही संघर्षमय मोहीम फत्ते करणार म्हणजे करणारच. कारण सगळ्यांना माहिती आहे, जो जाणतो लोकांचं हित तोच आपला रोहित. या MIDCच्या लढ्यात आपण रोहितदादांच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे, म्हणजे विजय आपलाच होईल. आणि कर्जतला MIDC आहे आणि मग उद्योगांची चाकं गरागरा फिरायला लागतील आणि तरुण पिढीला रोजगार मिळेल. मग ओस पडलेली गावं गजबजतील आणि तिकडं सुख समृद्धी नांदायला लागेल. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या MIDC साठी झटणाऱ्या रोहितदादांसाठी आता लोकच झटणार आहे. कर्जत जामखेडकरांनी निवडणुकीत मतदारसंघाची जबाबदारी घ्यायचं ठरवलं आणि ह्या MIDC साठीच दिल से दादा फिर से दादा.